द्रुपदी थांब ना, सोड मला. तू 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 शांत हो. मी काय सांगते ते जरा ऐकी घे. ती मिठू आहे ना चिचुंद्री, ती एक नंबरची खोटारडी आहे. आमची वल्लरी तर खोटारडीच आहे, पण आता ती प्रेरणा आणि मिठू बी तिला सामील झाले. अगं हा मन्या, एवढा तरणा बाणगडी, त्याच्यात कस काय दोष असू शकतो? द्रुपदे तू कधी ऐकलंय का की बाप्या माणसामध्ये दोष असतो, त्याला लेकरू होऊ शकत नाही? त्या पोरी काही बी सांगे राहिले आणि तू ऐकते त्यांचं. आई काय म्हणतेस तू? वल्लरी खोटं बोलते. हा, जी वल्लरी सत्याच्या बाजूने कायम खंबीरपणे उभी राहिली ती खोटं बोलते. मी डॉक्टरांना फोन केला होता. त्यांनी स्वतः मला सांगितलंय की मी बाप होऊ शकत नाही. दोष वल्लरीत नाही तर माझ्यात आहे. वल्लरीत काहीच दोष नाहीये. उलट मला धक्का बसू नये म्हणून वल्लरीने सगळा दोष तिच्यावर घेतला. त्यासाठी तू तिचा सतत अपमान करत राहिलीस. आता तर तुला सत्य कळलंय ना, मग आता माझा पण अपमान करशील ना? मी कसा भांबरे घराण्याचा निर्वंश करतोय, मी कसा अपशकुन आहे असं म्हणशील ना? वल्लरी आई होऊ शकत नाही म्हणून माझं दुसरं लग्न लावायला निघाली होतीस, तर आता मी बाप होऊ शकत नाही म्हटल्यावर वल्लरीचं दुसरं लग्न लावणार आहेस का तू? मन्या, तू काय बोली राहिला? तुला कळतंय का? पैचटला का तू जरा? हे बाय, पहिले तर तुझ्यामध्ये दोष आहे हे मला मान्यच नाहीये. आणि नवऱ्यामध्ये दोष असल्यानंतर कोणी बायकोचा दुसरा पाठ लावतं का? का इंदू काकी? नाही, मनोज भाऊजी काही चुकीचं बोलतायत असं मला तरी वाटत नाहीये. आणि मुळात हा कुठला न्याय आहे? बाईला मूल होऊ शकत नसेल तर तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलेलं चालतं, सर्रास. अण्णा केदारचं जिवंत उदाहरण आहेच ना आपल्या समोर. तो तर उतावळा झाला होता माझ्याशी लग्न करायला. पण मग तसंच जर पुरुषाला बाळ होऊ शकत नसेल तर बाईने दुसरं लग्न केलेलं का नाही चालत? तसं चालायला हवं ना. यानं त्या प्रकारे वंश वाढला पाहिजे असं तुमचंच म्हणणं होतं ना? एक्झॅक्टली. मग बघू का आम्ही वल्लरीसाठी दुसरा नवरा? लावून येतो लग्न तिचं. अरे आपण कोणासमोरून काय बोली राहिलो काही समजी नाही राहिलो यांना. काय बेशरम पोरी आहेत, काय बी बोली राहिल्यात. यांच्या जिभेला काय हाड? कोणाच्या जिभेला हाड नसतं माय. असं देवानी बनवलंच नाहीये, म्हणून तर हे लोक काय बी बोलतात ना. आता हे इंदू मावशीच बघ ना, फक्त पोरग पाहिजे म्हणून मला मनोज सोबत लग्न कर असं म्हणी राहिलं मला. मी काय मूल जन्माला घालायची मशीन आहे का? अगं मला बी काय स्वप्न आहे. मला बी शिकून मोठी डॉक्टर व्हायचंय. पण तुम्ही मागचा पुढचा विचार न करता लाज सोडून कोणाचा बी दावणीला बांधायला निघाले मले. अगं हे वल्लरीताई आणि मनोज दादा चांगले आहेत म्हणून आज वाचले मी. नाहीतर तुम्ही मला पोरगी नाही तर एखादी वस्तू म्हणून माझा लिलाव करायला निघाले होते. आरते, काय बी बोलू नको, नाही तर जी बाजून हातात देईल बघ तुझ्या. बस, पुरे झाला तमाशा. पुन्हा जर का आरतीवर हात उचललात ना तर काठ माझ्याशी आहे. तुम्हाला अजूनही कळत नाहीये का तुम्ही किती मोठा गुन्हा करताय ते? अहो, तुमची मुलगी आरती सज्ञान आहे. स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते. कायद्याने अधिकार आहे तो तिचा.
आणि बळजबरीने तुम्ही तिचं लग्न लावायला निघालात, तेही अशा माणसाशी ज्याचं ऑलरेडी लग्न झालंय. कायद्याने गुन्हा असतो हा, एवढी साधी गोष्ट कळत नाहीये तुम्हाला. इथून पुढे पुन्हा असं वागलात ना तर तुमच्यावर केस करू शकते मी. जेलमध्ये जाल तुम्ही. माझ्या तात्यांचे मित्र आहात ना तुम्ही, म्हणून गप्प बसले मी इतके दिवस. पण आता नाही. आणि सासूबाई तुम्हाला चांगलंच माहितीये मी काय करू शकते ते. आरती, तुला शिकायचं आहे ना, डॉक्टर व्हायचं आहे ना, तू परत गावाला जाऊ नकोस. इथेच थांब. मी घेते तुझ्या शिक्षणाची जबाबदारी. ऐक माझं, भरपूर शिक, खूप मोठी हो. काही लागलं तर मी असेन तुझ्या सोबत कायम. पण परत गावाला नको जाऊस. इथे तुझं भविष्य आहे. प्लीज ऐक माझं. थँक्यू ताई, पण मला नको थांबूस. मला जावंच लागल. तिकडे माझ्या 2 धाकट्या बहिणी आहेत. मला जाऊन त्यांना शिक्षणाचं महत्त्व समजवायचंय. आणि अगं गावात काही पोरी आहेत, त्यांच्या मायबापाचे पण डोळे उघडायचे. पण मी ना खूप शिकून मोठे डॉक्टर होऊन तुला भेटायला येईल. आता मला जाऊ देत आहे आणि तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे. अगं आरती, काय करतेस तू? आज मला तुझा खूप अभिमान वाटतोय. खूप शिक, खूप मोठी डॉक्टर हो. आणि काही लागलं तर मला हक्काने सांग. येते मी ताई. चल माय, चला आप्पा. दुर्पते आई. तात्या, हे सगळं तुमच्या समोर घडावं अशी आमची अजिबात इच्छा नव्हती. हो तात्या, तुम्हाला हे सगळं पाहावं लागलं, तुम्हाला खूप त्रास झाला असेल ना. माफ करा मला. माय वल्लरी, मला माहित आहे, एक बाप म्हणून कायम तू या बाबतीत चुकीचे निर्णय घेतले. मी खूप शिकून सगळ्यांसाठी चांगले निर्णय घ्यायला लागले. किती शाणी झाली ग लेकरा. गैरा अभिमान वाटून राहिला मला तुझा. लेकरा, या बापाला माफ करशील ना ग? आज तुला एक वचन देतो पोरी, हे यापुढं काही बी घडलं तरी हा तुझा तात्या तो या पाठीशी खंबीरपणे उभा असेल. आता देवाकडे एकच मागणं आहे, सगळ्यांच्या पदरात माया वल्लरी सारखं लेकरू टाक. रणबीन भाई, तुम्हाला बी एक गोष्ट सांगून ठेवतो. झालं गेलं गंगेला मिळालं असं समजून आपण सगळं विसरून जाऊया. पण यापुढे एक गोष्ट ध्यानात ठेवायची,
माया लेकीला काही बी त्रास झाला तर हा तात्या गप्प बसणार नाही. तुमची गाठ मायाशी आहे हे ध्यानात ठेवायचं. हं? वल्लरी, तू आमची मैत्रीण आहेस ना, हा आमचा सन्मान आहे असं वाटतं मला. प्रेरणाताई, अगं खरंच बोलतेय मी. आम्ही नशीबवान आहोत, भाग्यवान आहोत असं म्हटलीस ना तू तरीही चालेल. आणि हे सगळं मी फक्त तुझं कौतुक करण्यासाठी बोलत नाहीये, फॅक्ट आहे ही. किती मॅच्युरिटीने तू एवढी अवघड सिच्युएशन हँडल केलीस. खरंच खूप ग्रेट आहे हे. आणि तेही कुणाचा अपमान न करता सगळ्यांना सांभाळून घेत. आणि महत्वाचं म्हणजे आरतीला पुढे शिक्षणाचं महत्व समजून देत. तू जो काय सिक्सर मारलास ना, लाजवाब. काय हो मिठू ताई, हे पण अनफॉर्च्युनेटली सगळे तुझ्या इतके सेन्सिबल नसतात ना ग. हे अजूनही आपल्या समाजात ह्या अशा सिच्युएशन्स येतात आणि त्यात कित्येक मुली भरडल्या जातात. त्यांचे किती ससे होलपट होत असेल हे सगळं ऍक्सेप्ट करताना. कारण दोष नक्की कोणाचा आहे हे ऍक्सेप्ट करण्याची लोकांची तयारी नसते. खरंय काय की दोष पुरुषातही असू शकतो हे रियालिटी बरेच जण ऍक्सेप्टच करू शकत नाहीयेत. माझ्या आईचंच बघा ना, माझ्या मुलामध्ये दोष असूच शकत नाही हेच ती म्हणत होती शेवटपर्यंत. मनोज, खरं सांगू, आय एम सो प्राऊड ऑफ यू. तुम्ही सत्य एक्सेप्ट केलं आणि वल्लरीला सपोर्ट केला. सगळ्या पुरुषांना नाही जमत असं. अगदी बरोबर बोललीस मिठू. मनोज भाऊजी, खरंच तुमचं करावं तितकं कौतुक कमी आहे. पण ना राहून राहून एक विचार सतत येतोय मनात. खरंच ज्या बायकांना मूल होऊ शकत नाही त्यांना तर सहन करावंच लागतं. पण तुमच्यासारखी सिच्युएशन एखाद्या मुलीची असेल आणि त्यात नेमकी ती गरीब घरातली असेल तर तिला काहीच से नसतो आणि त्यामुळे तिला ते दुसरं लग्न मंजूर करावं लागतं. हे किती वाईट आहे. पण प्रेरणाताई, तुम्हाला माहितीये गोष्टी हळूहळू बदलत आहेत. अनेक पालक त्यांना मूल होऊ शकतं तरी सुद्धा चान्स घेत नाहीत. का तर त्यांना अनाथ मुलांना अडॉप्ट करायचं असतं, त्यांचं भविष्य घडवायचं असतं, त्यांना छान नवीन आयुष्य द्यायचं असतं. आणि अशी माणसं आहेत आपल्या समाजात. मूल होणं न होणं आजकाल मॅटर करत नाही. गोष्टी बदलतात एवढं मात्र नक्की. थिंग्स विल चेंज. अगदी बरोबर. पण एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? काय? म्हणजे बघ ना, भविष्यात आपल्याला जावयाचं मानपान करणं किंवा सुनेचा जाच सहन करणं या गोष्टींचं टेन्शनच नसेल. अहो, नाही म्हणजे आपण चांगले आई बाबा, चांगले सासू सासरे होऊ शकलो असतो, नक्कीच होऊ शकलो असतो. पण काय की त्या गोष्टीचं दडपण नसेल आता आपल्यावर. म्हणजे मनोज जिजू, तुम्ही कायम जावईच राहणार, सासरे होणारच नाही. यस. अरे हो, सासऱ्यांवरनं आठवलं, तात्यांचं ऑपरेशनचं काय, म्हणजे कधी आहे? परवा सकाळी. नको टेन्शन घेऊ, सगळं नीट होत. तात्या, हे घ्या, औषधं घ्या. आले मी, औषधं ठेवून येत. वल्लरी माय, तुझ्याशी थोडस बोलायचं होतं. बोला ना तात्या. कसं आहे ना माय, ऑपरेशन बी झालं, आराम बी झाला माझ. आता मला गावाला जायला हवं ना. तात्या, काय झालं? मा काही चुकलंय का? नाही बट नाही, चुकलं असेल तर प्लीज मला माफ करा, पण असं गावाला नका ना जाऊ. काय बी काय बोली राहिली तू. केवढी सेवा करी राहिली माई तू, ते बी आनंदाने करी राहिली. तू बी पाहुणे बी. हो ना, आनंदाने करी राहिलो ना मी हो. सगळं.
मग मग कायले जाता गावाले? तुम्ही अडीच थांबा ना. तरी कोण आहे तुमचं? हे बघा, तुम्ही आम्हाला अडीच जाव्यात, नका ना जाऊ गावाले प्लीज. हो तात्या, कशाला जाताय गावी? मी तर म्हणतोय तुम्ही कायमचे इथेच राहा. अगदी बरोबर बोली राहिले ते. वल्लरी, मिठूताई गुड मॉर्निंग, या नाश्त्याला बसा. नाही नको. ऐका ना, तुम्ही निघताय का आता लगेच? हो म्हणजे निघूच इतक्यात. बरं झालं मी वेळेत आले. ऍक्च्युली काय ना, मला आश्रमात जायला उशीर झाला आणि नेमकं मला आज लवकर जायचं होतं. मला खूप काम आहेत. काय झालं? ते काय आहे ना, 65-70 वर्षाची माझी लहान मुलं आहेत ना, ती वाट बघतायत. माय मिठू, तू डोक्याने जरा कमी आहे माहिती होतं मला, पण एवढी बैसटली आहे आजच कळालं मला. हे 65-70 वर्षाचे काही लहान लेकरं असतात का? इंदू काकू, काय ना, मला आता तुमच्याशी वाद नाही घालायचा. वल्लरी, तुला कळलं ना? हो कळलं, बोला. ते काय आहे ना वल्लरी, 65-70 वर्षाचे सिनियर सिटीजन्स आहेत ना, त्यांच्यासाठी ना एक छान कार्यक्रम ठेवलाय. खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज ठेवल्यात आणि त्याची सगळी जबाबदारी ना माझ्यावर आहे, म्हणून घाई करते. पण मिठूताई, मी एक सजेस्ट करू का तुम्हाला? तुम्ही आमच्या तात्यांना पण तिकडे घेऊन जाल का? अगं ते पण छान रमतील तिथे. घरात बसून कंटाळतात ना ते. चालेल तात्या, तुम्ही याल ना माझ्यासोबत? नको ग लेकरा, तडी येऊन मी काय करू? मला कोणी ओळखत नाही, मी कोणाला ओळखत नाही. हो तात्या, त्यासाठीच तर जायचंय. काय की तुम्ही गेलात तर 4 ओळखी होतील तुमच्या, आणि सगळे तुमच्या वयाचे असले की तुमचंही मन रमेल ना. तात्या, चला ना हो माझ्या बरोबर. तुमचा आजारपण आणि थकवा ना पळून जाईल. मिठूताई, मी काय म्हणते, सासूबाईंना पण घेऊन जाता का तुम्ही? नाही म्हणजे त्या पण घरी बसून कंटाळतात ना तात्या, म्हणून बोलते. माय व वल्लरी, मी काय तुला सिनियर सिटीजन दिसी राहिली का? हा, मी काय करू तरी जाऊन तरी ते तात्यांसारखे सगळे म्हातारे लोक येतात. मा काय काम आहे हो तरी? स्वीट 16 आहेत ना अजून. हा, इंदू काकू, मी काय म्हणते, तुम्ही 60 वर्षाचा आहात ना? 59. सासूबाई, आम्हा सिनियर बिनियर नाही झाली अजून. शहाणपणा करते मी. तू गैरी जाय व माय जाय ना तात्यांना घेऊन जाय तडी. सांगते मला पूजा बी करू देत नाही धड. वात्रट पडी. चला चला. तुम्ही तात्यांना घेऊन खाली जा, मी बाकीचं आवरून येते. 5 मिनिटं. तात्या सावकाश, सावकाश. काय करतो सारी ए हा, अरे काय एक्सरे का तो? अगं तू गपगप. आजी काय वेळ पण आहे. कसा बघतात हा? मग तेच सांगते तुला, तर माझ्या हातात दिलंस तर ना, नीट पकड, मलाही पाहिजे. प्रेरणा, आपलं बाळ अजून जन्माला नाही आलंय, पण त्याच्यासोबत किती कनेक्टेड फील होतंय ना. माझी गुणाची लेख. हे प्रेरणा, तिचा पहिला फोटो. मला काय वाटतं माहितीये का, मी ना या फोटोपासून पुढच्या सगळे फोटो सगळे मी सांभाळून ठेवणार आहे आणि त्याचा एक अल्बम बनवणार आहे आणि त्याचं नाव ठेवणार आहे माय प्रिन्सेस मेमरीज. आयडिया मस्त आहे. फक्त नाव बदलूया आपण, माय प्रिन्स मेमरीज, कारण मुलगा होणार आहे आपल्याला. काही काय, मुलगा वगैरे नाही, मुलगीच होणार आहे. आणि तुला वाचता येत नाही काय? बघ इथे लिहिलंय, बघ कुठेतरी, कुठे लिहिलंय, इथे मुलगी होणार आहे. अरे सापडलं, इथे लिहिले ना, मुलगा, मुलगा, प्रिन्स. असं काही लिहिलेलं नसतं, गप्प बस. हा, तू भांडू नको उगाचच माझ्याशी. मला माहितीये ना मुलगा होणार आहे आपल्याला. काही कळत नाही मला, असं इंट्रेशन येतं आतून की बाबा, तुझंच बरोबर आहे, प्रिन्सेसच येणार आहे.
प्रेरणा आवाज आला का ग? नाही का मम्मी हा? प्रिन्स येणार आहे तुझ बरोबर आहेस. तुला पण आवाज आला ना अजित? हा मला पण आला पोटातून येते होत. चेक कर ना एकदा. तू करतो. बाबा बाजूला हो मला लागेल. प्रेरणा खरंच पोटातून आवाज येतोय. आता काय करायचं?